इकडे राहुल गांधींचा कार्यक्रम आहे जिथे छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय। त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपच्या वतीनं देखील वंदे मातरमच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमात देखील भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। एबीवीपीचा हा कार्यक्रम असल्याचं बोललं जात आहे। वंदे मातरमचं गायन होईल, तर त्याच वेळी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तरुणाईनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवलेला आहे। भाजप प्रणित वंदे मातरम या कार्यक्रमाचं आयोजन होते। पुण्यातले दोन कार्यक्रम आपण पाहतोय। एकीकडे राहुल गांधींच्या या कार्यक्रमामुळे मागचे 48 तास हे पुण्याचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झालेली आहे। महिलांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्तपणे दाखवलेला हा प्रतिसाद आणि त्यानंतर राजकीय उमटलेले पडसाद, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरणार आहेत। दोन मोठी दृश्य मी ज्ञानेश्वरकडे जातोय। ज्ञानेश्वर, यावेळेला स्क्रीनवर आपण दोन दृश्य दाखवतोय। भाजप प्रणित एका विंडोमध्ये कार्यक्रम दिसतोय ज्याच्यात वंदे मातरम आहे, देश का युवा मैदान में म्हणत वंदे मातरमचं गायन होत आहे। तर दुसरीकडे छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे। तो स्वतः पुणेकर आहे, पुण्याची तरुणाई, पुण्याचं राजकारण ओळखून आहे। पण मागच्या 24 तासात घडलेल्या घटना आणि तरुणाईचा असलेला अस्वस्थ आवाज, काय दिसतंय पुण्यातलं आजचं हे चित्र? ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतोय। जरा चांगली झाली पाहिजे, रिझल्ट्स वगैरे पेपर्स वगैरे लीक होतात, हे सगळं बंद झालं पाहिजे, एवढंच बस। अपेक्षा काही नाही आहे, राहुल गांधी जे करतायत ते योग्यच आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे, एवढंच, बाकी काही नाही। आणि माझं शिक्षण मी BPS करते, पुण्यामध्येच आहे, पण मी सातारची आहे। मुझे लगता है कि और इम्प्रूव करना चाहिए। फिलहाल बहुत गंदे जा रहे हैं हम लोग, बहुत बुरे लग रहे हैं, तो और इम्प्रूव कीजिए मेरे तरफ से। ऐसा लग रहा है कि हम लोग, आप सबको पता ही होगी कि मणिपुर में कैसे वायलेंस चल रहा है, तो वायलेंस की वजह से मैं ज्यादातर इधर ही आई हूँ, मणिपुर का वायलेंस की वजह से। अपेक्षा आपल्याला सर्वांकडूनच असतात। आता अपेक्षा सांगायचं म्हणलं तर शिक्षण, करिअर, सुरक्षितता या सगळ्याच गोष्टी सध्या महत्त्वाच्या आहेत। त्यातल्या आणि सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही पण अपेक्षा आहे। सुरक्षितताही तेवढीच मुलींना मिळाली पाहिजे, शिक्षणासाठी तेवढेच प्रश्न उभा झालेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, हीच अपेक्षा। या व्यतिरिक्त वेगळं काहीच नाही। मी अशीच अपेक्षा करेल की आमच्या मुलींसाठी काहीतरी चांगलं असलं पाहिजे, ऑपॉर्च्युनिटीज। सगळा परीक्षेचा घोटाळा, जेनझींचं आंदोलन, काय प्रतिक्रिया? हेच की जे जनतेने आम्ही जे आवाज उठवले, आमचे जे मागण्या ते पूर्ण केले जाते। तुला जस्टिस भेटलं पाहिजे मुलींना, बेसिक आहे माझं हे की फक्त मुलींना जस्टिस भेटू द्या, जे ते डिझर्विंग आहेत त्यांना ती अपॉर्च्युनिटी भेटू द्या, प्लेयर्सला चांगले गेम खेळायला भेटू द्या, फक्त पार्शलिटी नाही व्हायला पाहिजे, कोणत्याच गेम मध्ये नाही व्हायला पाहिजे। लेट इट बी कराटे, लेट इट बी एनी गेम इफ यू वॉन्ट। विशेष करून मुलींचा आवाज आज गुंजणार आहे अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशामध्ये। आनंद आहे की राहुलजींनी मुलींना बोलतं केलंय। हे जे सरकार अन्याय करत आहे, ह्या अन्यायाच्या विरोधात आज राहुलजींनी आपल्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या मुलींना आपला आवाज उठवण्यासाठी त्यांना। मला सांगा, तुम्ही पदाधिकारी आहे, कायम तुम्ही स्टेजवर असता, स्टेजच्या जवळ असता, आज तुमची जागा वेगळी आहे, विद्यार्थिनींसाठी फक्त ही जागा आहे। आपल्या देशाचं भविष्य आहे, आपल्या देशाचं हे नेतृत्व आहे आणि त्यांना स्पेस देणं म्हणजेच देशाला उभं करणं आहे। त्यामुळे आज त्यांचा दिवस आहे। अतिशय थोडक्यात प्रतिक्रिया म्हणजे, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। आज जे चाललेले आहे ते पक्षाच्या नावावरती नाही, तर तुम्ही आमचे बॅनर जरी बघितले तरी फक्त मुलींचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम शेअर करून त्यांना सामाजिक आणि राजकीय संरक्षण कसं देण्यात येईल यासाठी आज खरा संवाद राहुल गांधी साधतायत आणि ते आमच्या सगळ्यांसाठी, महिला म्हणून सुद्धा हे फार चांगलं आहे। छान प्रतिसाद भेटतोय। राहुल गांधीजी येत आहेत आणि छात्रों की गूंज आहे आणि स्टुडंट सोबत इंटरॅक्शन आहे आणि स्पेशली हे वुमेन स्पेशल आहे, वुमेन एम्पॉवरमेंट, तर दॅट इज द बेस्ट थिंग जी झालेली आहे। खरं तर हे खूप भारी वाटतंय की सावित्रीबाई फुलेंचा वारसा असलेला पुण्यात ते येत आहेत आणि मला असं वाटतं की आतापर्यंत म्हणजे आम्ही जे बघत आहोत, आम्ही तरुणाईचे राजकारण बघतोय, तर संविधानावरती, तरुणांच्या प्रश्नांवरती आणि महिलांचा प्रश्न जाणून घेण्यासाठी बोलणारा मला वाटतं हा पहिला नेता आहे। आणि तुम्ही पुण्यात पाहू शकता की खूप उत्साह आहे, फ्लेक्स लागले आहेत, सगळे उत्सुक आहेत राहुल गांधी काय बोलणार आहेत आणि त्याहीपेक्षा सगळे यासाठी उत्सुक आहेत की ते आमचं ऐकायला आलेत, ते त्यांचं सांगायला नाही आलेत, ते आमचं ऐकून घ्यायला आलेत, त्यामुळे आम्हाला जास्त ते अपिलिंग वाटतंय।
माझी अपेक्षा फक्त एज्युकेशन सिस्टीम मध्ये थोडासा बदल झाला पाहिजे. मग फीजच्या बाबतीत असू द्या किंवा मग छोटे छोटे कॉलेज पासून ते मोठे मोठे कॉलेजेस युनिव्हर्सिटी पर्यंत थोडंफार त्यांनी एक सुविधा वगैरे दिल्या पाहिजे. फीजच्या बाबतीत कमी जास्त त्यांचं चाललेलं आहे ते त्यांनी बघितलं पाहिजे.